हॅलो गाईज, नमस्कार. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तर गाईज, इथे आम्ही उरकत होतो कारण आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं. आणि गुगी तिच्या पप्पाला आर्ग्युमेंट करत होती की मला पावडर काढून द्या, काय तिचे पप्पा काढून देत नव्हतं म्हणून तिनंच खोलून घेतली पावडर. आणि मग नंतर इथं ॲज वेल ॲज माझी सगळी कामे करून झालेली होती. तसेच संध्याकाळची बेडरूम, किचन हॉल आणि मला बाहेर जायचं होतं थोडं. मग सागर पण उरकत होते इथं. मग मी म्हटलं थोडंसं माझा शॉर्ट घ्यायचा थांबा. आणि मग मी इथं पण उरकलेलं होतं माझं सगळं पूर्ण. आणि गुगी ना ती हातामध्ये पर्स घेऊन चाललेली होती. लय भारी रिॲक्शन देत होती म्हणून मी तिला विचारत होती तू कुठं चालली आता. तुम्हीच पाहते ना, हातात बॅग घेतले, पर्स घेतलेली आहे आणि कशी अडकत होती तुम्ही पहा. आणि लई नकर करते आजकाल आमची गुगी. तको बघा अडकवली तिने, चालली बाहेर तिनं. आणि मग आम्हाला जायचं होतं मंथली किराणा आणण्यासाठी डी-मार्टला. आणि तुम्ही म्हणसाल सारखीच ही डी-मार्टला कशी पळती, मागच्या ब्लॉगमध्ये पण डी-मार्टला गेलते. आणि काहीच तुम्हाला सांगायचं विसरलं, मी त्या दिवशी डी-मार्टमधून काहीच किराणा आणला नव्हता. मी तुम्हाला सांगितलं होतं मला 2-3 पॅन्ट आणायच्या होत्या, त्याच्यामुळे मी गेलेली होती. तर इथे गुगी माझ्यासंग जिद्द करत होती की पर्स मला घेऊ दे, पण मी काही तिला घेऊन दिले नाही. तिनं काय घेईल तिथपर्यंत, नंतर मला आणि मग नंतर आम्ही खाली गेलो आणि सागर मला बोलत होते तुझा ब्राईटनेस कसं काय जास्त आहे. आणि मग आम्ही रिक्षा करून गेलो. तर आमच्या घरापासून 10-15 मिनटं अंतरावरच आहे डी-मार्ट. डी-मार्टमध्ये अलाव नाही. आणि मी तिथं काउंटरला विचारलं होतं का अलाव नाही, ते म्हणजे नाही अलाव, आम्ही काय असं अलाव वगैरे करत नाही. मग ते मोठे मोठे यूट्यूबर ते कसे काय डी-मार्टमध्ये शूटिंग करतात, तर ते मला बोलले ते हिडन कॅमेरा आला होता त्याच्यामुळे आम्हाला काही समजत नाही. तर इथं आमचा सगळा किराणा घेऊन झालेला होता आणि आमच्या गुगीला खायचं होतं आईस्क्रीम, त्याच्यासाठी आम्ही थांबलेलो होतो. तिथलं आईस्क्रीम ना काय एवढं सेट झालेलं नव्हतं. आणि त्यांनी एक आईस्क्रीम दिलं तर खाण्यासाठी गुगीला, आणि ते पूर्ण खालीच पडलं वरचं आईस्क्रीमचं जे दिलेलं असतं ना, म्हणून आम्ही नंतर ते गुगीला दिलं. मी काय खाल्लं नाही ते आईस्क्रीम, मला एवढं आवडलं नाही, पूर्ण सेट झालं नव्हतं त्याच्यामुळं. आणि मग नंतर आमच्या गुगीने आईस्क्रीम खाल्लं. मग आम्ही घरी निघालो गाईज. आमच्या इथं बाजूच्या बिल्डिंगमध्ये ना कार्यक्रम होता, त्यामुळे तिथं म्युझिक वगैरे वाजत होतं, म्हणून आमची गुगी डान्स करत होती. एवढा भारी डान्स करत होती ना, नुसता अंग हलवायची, नोड्या मारायची. आम्ही खालीच थांबलो होतो कारण थोडं सागर सामान आणायला गेलेले होते. मोडालेली मटकी आणि पाव आणायचे होते कारण मी त्या दिवशी ना स्पेशल बेत करणार होते. ते तुम्हाला समजलेच पुढे ब्लॉग बघितल्यानंतर. मग आम्ही वरती आलो आणि गाईज मी कपडे चेंज केले. आणि मी ना चहाचं आणलं होतं ना, ते पहिलं अगोदर फ्रीजमध्ये ठेवलं कारण ते नंतर खराब वगैरे होऊ नये म्हणून ते पहिलं अगोदर फ्रीजमध्ये ठेवलं. आणि गाईज ना मी ते पहिल्यांदाच डी-मार्टमधनं चहाचं आणले कारण मी कधीच आणत नव्हते. मी घरीच आणायची, दही वगैरे आणायची जास्त आणि त्याचंच ताक वगैरे बनवायची आणि मठ्ठा करायची. पण माझी बहीण म्हटली आम्ही ना सारखंच डी-मार्टमधनं आणतो चहाचं वगैरे, चांगलं असतं तो एकदा ट्राय कर, म्हणून मी ते आणलेलं होतं. आणि गाईज इथे मस्त अशी मी चेंज वगैरे झाली, थोडंसं फ्रेश पण झाली, थोडं बसली. आणि मग नंतर ना अशी पटपट सगळी भांडी लावून घेतली. पहिली घासलेली होती कारण की स्वयंपाकघरामध्ये मला अजिबात भांडी आवडत नाही, असं किचनवर पसारा वगैरे. आणि मग नंतर ना एवढा कंटाळा येऊन सुद्धा मला स्वयंपाक करायचा होता. आणि मला ना त्या दिवशी खूप मिसळ पाव खावा वाटत होती, म्हणून त्याची तयारी मी करत होते गाईज. आणि इथं ना मी तुम्हाला मागं बोलले होते बघा, आम्ही खाली कशासाठी थांबलो होतो, त्याच कारणासाठी सागरला सामान आणायला मी बाहेर पाठवलेलं होतं. खूप दिवस झालेलं होतं मी मिसळ पावच खाल्लेले नाही, कधी हॉटेलमध्ये खाल्लेली होती आणि मी घरी कधीच ट्राय केलेली नव्हती. म्हटलं ट्राय तरी करावं. आणि डी-मार्टवरून कंटाळा आलेला होता ना, त्याच्यामुळे मी साधी सिंपल टोमॅटो, कांदा वगैरे आणि सगळे मसाला घालून केलेली होती. नाहीतर तुम्ही म्हणताल मिसळ पाव काय अशी असते का. मी कांदा टोमॅटो घालून सिंपलच केलेली होती आणि त्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण वगैरे टाकलेलं नव्हतं. आणि मी अशी रस्सा टाईप केलेली नव्हती, साधी सिंपलच केलेली होती. आणि काही एवढी भारी टेस्टी झाली होती ना, खूपच मस्त झालेली होती. आणि मग नंतर मी सगळी तयारी करून घेतलेली होती. आणि मला ना एक खूपच वाईट सवय आहेत ना, ज्या त्यावेळेस ना काय केलं ना, किचन साफ करायचं एकही डाग दिसून द्यायचं नाही. चपात्या वगैरे करताना थोडंसं पीठ वगैरे सांडलं ना, ते गॅस लगेच पुसून घ्यायचा कारण की चटके बसले तरी चालतील पण अस्वच्छ अजिबात ठेवायचं नाही काहीच. आता तुम्ही पहा, मी इथं पुसून घेत आहे किचन का तर टरपल वगैरे पडलेलं ते भरून घेतलं आणि मग ते घाण वगैरे राहते ना, मग मी ते लगेच पुसून वगैरे घेतलं. आणि मी कधीही स्वयंपाक करताना ना, मी किचनवर असा राडा वगैरे नसतो माझा, जिथल्या तिथं असतं. आणि मला डाग वगैरे पडलेला अजिबात आवडत नाही. आणि ना प्रत्येकच वेळेस असं करते, मला ते सवयच लागलेलं आहे नुसतं स्वच्छता स्वच्छता स्वच्छता. फोडणीसाठी लागणारे खडे मसाले आणि ड्राय मसाले काढून ठेवलेले होते. आणि या भरणीची स्टोरी सांगते तुम्हाला. एक दिवशी ना सागरला खूप खोकला लागलेला होता आणि ह्यातली सगळी हळद संपून गेलेली होती. आणि मी मायक्रोवेव्हमध्ये दूध गरम केलं गाईज. आणि मला काय वाटलं माहिती आहे, ही भरणी खूप कडक असेल म्हणून मी काय केलं
माहिती का, ग्लासमधलं दूध ना ह्या भरणीत सगळं ओतलं, कारण की सागरला हळदीचं दूध प्यायचं होतं म्हणून मी हे असं केलेलं होतं. आणि मी कडक कडक दूध त्या भरणीत ओतलं, कारण की थोडी हळद वगैरे राहिलेली असती म्हणून मी ते दूध ओतलं. जसं दूध ओतलं तशी भरणी एका बाजूला वाकडी झाली. आता म्हणलं मग ही काही सरळ होईना म्हणून दुसऱ्या बाजूला ओतलं, तिथं पण ती भरणी वाकडी झाली. आणि गाईज मला ही भरणी कुठंच मिळेना गेलेली. मी स्टेशनवरनं डीमार्टमधून आणलेली होती, तिथं पण मिळेना, ह्या डीमार्टमध्ये पण मिळेना, विरारमध्ये कुठेच मिळेना. आता शेवटी ऑनलाईन चेक करायचं राहिलं. ही ना 1/2 किलोची भरणी आहे आणि एक भरणी खराब झाली आणि त्या साईजची भरणी मला कुठंच मिळेना 1/2 किलोची, म्हणून मी तशी ठेवली. आणि तुम्ही म्हणचाल ही खराब झालेली भरणी का ठेवली, मला मिळच ना म्हणून मी ठेवलेलं आहे. जेव्हाच मिळेल तेव्हाच मी ती फेकून देणार आहे. तर ही भरणीची स्टोरी सांगत आपली मिसळपावची रेसिपी पूर्ण स्पॉईल झालेली आहे. तर तुम्ही बघतालच माझ्या ब्लॉगमध्ये मी कशी वगैरे केलेले आहे. आणि मग नंतर इथं माझी सगळी भाजी वगैरे शिजायला टाकलेली होती आणि 4-5 शिट्ट्यामध्ये मी भाजी माझी कंप्लीट झालेली होती. आणि एका बाउलमध्ये ना सगळा फरसाणा ट्रान्सफर करून घेतला, कारण ते मिसळपावरती टाकण्यासाठी. आणि इथं ना मी सगळे फोडलेलं पॉकेट ना स्टेपल करून ठेवत असते, कारण ते खराब वगैरे होऊ नये. ऑलमोस्ट माझे जेवण सगळं करून झालेलं होतं आणि इथं मी रेडी करत होते, सगळं हॉलमध्ये घेऊन ठेवत होते. आणि आम्ही ना खालीच बसून जेवतो. खाली बसण्यात जी मजा असते ना ती कुणालाच नाही समजणार. आणि खूप भारी मिसळपाव झाली होती, एवढी भारी मिसळपाव झाली होती ना. आणि मग आमची 3 जणांची फॅमिली आम्ही असा डिनर एन्जॉय केला. आणि तिकडे आमची गुगी मस्ती करत होती, तुम्ही पहा, तिच्या पप्पाला बेलण्यानं मारायचा प्रयत्न करत होती. तर इथं आम्ही मस्त डिनर असा एन्जॉय केला TV पाहत. तर कसे वाटली तर मला माझी मिसळपावची रेसिपी. आणि त्याचबरोबर मी छाछ वगैरे घेतलं होतं प्यायला. आणि मग नंतर माझं थोडंसं काम करायचं होतं. मला किचनमधले खालचं शेल्फ असतं ना ते खूप घाण झालेलं होतं, म्हटलं त्याला पुसून तरी घ्यावं म्हणून त्याला साफ वगैरे करत होते. आणि मग मी ना असं कधीतरी आठवड्यातून एकदा वगैरे हे पुसून घेत असते, कारण आपलं चिकट वगैरे डाग असतात हाताचे वगैरे ते ना फरण्याला वगैरे लागतात ना आणि ते घाण होतं. आणि मला ना भरण्या पण माझ्या खूप खराब झालेल्या आहेत, मला ते एकदा घासून वगैरे घ्यायच्यात. मी आणल्यापासून एकदा पण धुतल्या नाहीत. मी त्याचा पण एकदा व्हिडिओ तुम्हाला पडेल. आणि हे पहा माझं सगळं किचन वगैरे भांडी वगैरे सगळं घासून वगैरे रेडी झालेलं होतं मिसळपाव वगैरे खाल्ल्याला. आणि मला ना असं घाण वगैरे अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे मी आठवड्याला माझं हे फर्निचर किचनचं मी साफ करून घेत असते. कारण की मला ना ते आमची गुगी काय करते माहिती का, असं तेलकट वगैरे चिकट हात असतात ना ते असं ट्रॉलीला वगैरे लावते, मग ते असं दिसून येते घाण, म्हणून मी सारखं पुसून घेत असते. म्हणून म्हटलं चला तरी आज ड्रावर तरी वगैरे पुसून वगैरे घ्यावं. आणि मग असं मस्त असं सगळं किचन वगैरे साफ करून झाल्यानंतर ना फर्निचर वगैरे मी साफ करत असते, कारण की भांडी वगैरे घासलेलं किचन साफ करताना त्याचा डाग वगैरे पडतात. म्हणून मी रोज भांडी वगैरे घासलं ना एक हात तर मी हा फर्निचरला मारत असते, कारण की ते खराब दिसतात, डाग वगैरे उमटतात. तर इथं गुगी आमची सारखी मध्ये करत होती, तिचा टॅप बंद पडत होता म्हणून मी तिला लावून पण देत होते. आणि मग मी तुम्हाला सांगितलंच होतं त्याचप्रमाणे मी रोज असं काम करून घेत असते माझं. आणि मला खूप आवडतं असे क्लीन वगैरे घराची करायला. आणि त्याचबरोबर ना किचनचं फर्निचर साफ करता मी रोज असं बेसिनला पण साफ करून घेत असते. मला ना एक असं हॅबिटच आहे गाईज, की असं घाण अजिबातच नाही. मग आपण इथं दात वगैरे रोज घासतो ना, मग मी ते रोज धुवून घेत असते, घासून घेत असते. आता तुम्ही म्हणता जे भांड्याचं घासते तेच बेसिन वगैरे धुते का, नाही, हे खूप खराब झालं होतं भांड्याचं म्हणून मी ते आज वापरलं. आणि मी काय करत असते माहिती आहे, जे भांड्याची खराब झालेलं असतं का घासणी ते ना असं बेसिन वगैरे घासायला ना वापरत असते. आणि मग नंतर ना असं बेसिन मी वगैरे साफ केलं. आणि त्याचबरोबर मी त्याच्या खालचं पण ड्रावर वगैरे मी साफ करत असते. आमची गुगी ना आजकाल ना लई आता बेसिन बरोबर खेळत असते पाण्या वगैरे बरोबर, मग ते ना त्याचं पूर्ण असं डाग वगैरे ह्याच्यावर पडतात, मग मी ते पुसून घेत असते. मग इथं माझी सगळी क्लिनिंग वगैरे करून झालेली होती. आणि डीमार्टमधून ना मी मखाने आणलेले होते गुगीला खाण्यासाठी. आणि आमच्या गुगीला काय राहून गेलं तर माझ्यापाशी हा पाकेट घेऊन आली आणि मला म्हणायला लागली मम्मा मला खायला दे. मी म्हणलं आता हिला कसं कच्चंच खायला देऊ, आणि म्हणून मी तिला भाजून दिलं. तर इथं आमची मॅडम ना कच्चंच खात होती, त्याला न मीठ लावताना काय करता. आणि ते एवढं बरोबर रोस्ट पण झालं नव्हतं, तुम्ही पहा, तिनं कच्चंच खात होती. एक दिवशी तर ना तिनं अर्धी भरणी अशी कच्ची खाल्लेली होती, मी असं भरणीत भरून ठेवलेलं होतं. तर मॅडमला ना कच्चं आणि भाजलेलं दोन्हीही आवडतं. आणि मग नंतर ना मी असं तेलामध्ये मीठ वगैरे टाकून त्याला शॅलो फ्राय करून घेतलं आणि ते एका भरणीत भरून ठेवलं. आणि गाईज इथं आमची गुगी ना खूप बेडशीट घाण करते, मला ना 1 किंवा 2 दिवसाला ना सारखं बेडशीट
चेंज वगैरे करून घेत असते. इथं डीमार्टमधनं आणलेला किराणा मी सगळा लावून घेणार होते ना. 4-5 दिवस झालं डीमार्टमधला किराणा आणलेला होता, तसाच होता पडून. त्यातलं बरेपैकी सामान आम्ही वापरायला घेतलं आणि फूड वगैरे आणलेले होते ते खाऊन टाकलं. निमाच किराणा राहिलेला होता आणि टाईम नव्हता मला आणि ब्लॉग पण शूट करायचं होतं म्हणून मी ठेवला. तुम्ही पाहिलं काय काय वस्तू मी फोडून ठेवलेल्या आहे. मग नंतर एवढाच किराणा म्हणजे भरपूर किराणा होता, त्यातला निमा तरी आम्ही खायच्या वस्तू वगैरे आणल्या काय काय आणलेल्या त्या भरून ठेवलेल्या होत्या. आणि मग नंतर थोडं सागरला माहीतच नव्हतं की घरात चहापत्ती आहे, त्यांनी डीमार्टमधनं आणलेला ते पुडा फोडलेला होता. मग इथं मी सगळी तयारी करत होते, कारण की जे सामानमध्ये भरायचं होतं काय काय कुठल्या कुठल्या भरणीमध्ये भरायचं ते अगोदर डोकं लावावं लागतं काहीच कुठलं सामान, कारण की पटकन हाताला आलं पाहिजे ना अशा टाईपमध्ये ते भरायचं, म्हणजे स्वयंपाक वगैरे करताना पटकन आपल्या हाताला आलं पाहिजे. मग नंतर ना मी असे आजकाल मी तेलाचे पाऊचच आणते वगैरे आणतच नाही. पहिला आणायची, जास्त करून मी सागरला टिफिनच देत नाही त्याच्यामुळे तेल एवढं यूजच होत नाही. कधी मध्ये देते मला टाईम भेटल्यावर. आणि मग मी इथं ना तेलाच्या पाऊच वगैरे कुठल्या भरणीत वगैरे असं ते ठेवत होते. आणि इथं आमची गुगी पहा कशी मध्ये करत होती, मला ना सारखी मध्ये करायची, काय करून ठेवून देत नसे. मी ठेवलेलं सामान बाजूला काढायची आणि मग नंतर ना मी असं करून थोडं सगळं सामान जे खायचं वगैरे असतं रेग्युलरला स्नॅक टाईपचं ते मी एका भरणीत भरून ठेवलं, म्हणजे ते पटकन घेता येतं. आणि गाईस मला ना चिवडा करायचा आहे ना, मी त्यासाठी ना हे चिवड्याचं पॉकेट आणलेलं आहे मेव्याचं. आणि कधीमध्ये भेळ वगैरे खायला आवडतं म्हणून मी आणलेला होता करण्यासाठी आणि मी चिवडा करणार आहे, त्याचा पण तुम्हाला ब्लॉग पडेल. आणि मग नंतर ना इथे मी सगळं सामान भरून ठेवत होते. पास्ता ह्या बारीने मी एकच पाऊच आणलेला होता आणि मी घरून लिस्ट करून गेलेले नव्हते, मी अंदाजपंचे सगळं सामान आणलेलं होतं. आणि तुम्हाला विसरले सांगायचं, हे ना प्रत्येकच बारीनं मला मारीगोल्डचं असं घडतं बघा. मी चांगला बिस्किट पुडा निवडून घेते तिथून आणि घरी आल्यानंतर ना असं पूर्ण एकदम खराब क्वालिटीचे निघाले, पूर्ण असं तुटलेलं होतं बघा. जे पाहिजे होतं ते मोठे मोठे आखे होते ते मी खाली टाकले आणि जे भुगा होता ना त्या वरच्या साईडला टाकला ना. मला खूप गिल्टी फील व्हायला लागलं की सारखं आपण चांगलं आणायचं नाही आणि हे खराब निघणार. घरामध्ये चहापत्ती आहे ह्या भरणीमध्ये भरून ठेवलेली होती आणि मग त्यांनी तो पुडा फोडलेला होता. आणि गाईस तुम्हाला सांगायचं विसरलेच बरं का, मी ना शेंगदाणा माझ्या फ्रीजमध्ये ठेवते. आणि मग तसंच मग सगळं सामान वगैरे मी भरून ठेवले. सहसा पोहे आम्ही जास्त वापरत नाही आहे, फक्त सुट्टी दिवशीच कधीतरी आम्ही शनिवार किंवा रविवारी नाश्ता बनवतो पोह्याचा. असं इन जनरली हे ऑफिसच्या टायमिंगला मी बनवत नाही, टाईम मिळाला तर मी बनवून देते. आणि मला महिन्याला ना 2 kg तर साखर पाहिजेच पाहिजे, कारण की मी कोल्ड कॉफी बनवते आणि सागरला डेली चहा वगैरे लागतो आणि त्याच्यामुळे मी 2 किलो साखर आणत असते. आणि ह्या बारी ना मी तांदूळ ना 6.5 किलो आणले, कारण की आमच्या घरात तांदूळचा लय वापर होतो. आठवड्यात नाही एकदा दोनदा किंवा आमच्या खिचडी होती आणि गुगीसाठी तर स्पेशली रोज भात वगैरे असतो. आणि इथं ना मी माझ्या बहिणीकडून तांदूळ आणलेले होते, कारण माझे तांदूळ संपलेले होते म्हणून मी तिच्याकडून आणले. आणि इथं मी तिची भरणी भरून ठेवली. आणि हो, मी वाडा कलम तांदूळ वापरते, दुसरा कुठला तांदूळच यूज करत नाही. मला खूप वाडा कलम तांदूळ आवडतो. तुरीच्या डाळीला थोडे किडे लागले होते म्हणून मी त्यासाठी सेपरेट भरणी केली. आणि गाईस तुम्हाला माझे भरण्या आवडल्या असतील ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी त्याची लिंक शेअर करेन. माझ्यापाशी अर्धा किलो आणि 1 किलोच्या अशा भरण्या आहेत. मी ती फ्लिपकार्टवरून मागवलेल्या आहे, जे आकाशी टोपणाच्या आहेत त्यांना ते फ्लिपकार्टवरून मागवलेल्या आहेत आणि खूप मस्त आहेत. मला आवडल्यामुळे मी मागवल्या होत्या. त्याचे रिव्ह्यू पण मस्त होते गाईज. आणि त्याच्यामध्ये ना तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मिळतील, 1/2 किलो, अर्धा किलो, 1 किलो, 1.5 किलो सगळ्या प्रकारच्या मिळतील. आणि बाकीच्या भरण्या मी डीमार्टमधून मागवलेल्या होत्या. आणि तुम्हाला तर माहिती आहे इथं मी बाथरूमसाठी लागणारं साहित्य आणि मी त्याच्यासाठी एक ट्रेस केलेला आहे. मग त्याच्यामध्ये मी सगळं सामान ठेवत असते, कारण ते सगळं सामान नंतर अस्ताव्यस्त होतं ना. एक ह्याच्यात भरून ठेवलं ना ते बरोबर आपण काढून घेतो. आणि मग नंतर मी इथं सगळं सामान व्यवस्थित लावलं गाईज. मी ना आम्हाला डीमार्टमधलं ना ते अजिबात पटत नाही, स्प्रेला ना अशी चिकटपट्टी लावून ठेवतात टोपणाला. आणि मग लोकांनी कसं स्मेल हे करून घ्यायचं ना, असं डायरेक्ट आपण उचलू शकत नाही आणि प्रत्येक बारीने एकच स्प्रे वापरू शकत नाही ना. मला ते अजिबात पटत नाही. मग कुठला तरी स्प्रे उचलावा लागतो, त्याचा स्मेल पण नाही बघू शकत. आणि बाय चान्स आपल्याला तो स्मेलच नाही आवडला तर मग घेऊन तरी काय फायदा ना. मग असं कित्येक वेळेस माझ्याबरोबर असं घडलेला आहे. तो स्प्रे आणते मी आणि घरी आले मला अजिबातच त्याचा स्मेल आवडत नाही, पण नाईलाजाने तो ठेवावा लागतो. आवडला का हा माझा व्हिडिओ तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या सगळ्या व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच तुमचं प्रेम राहू द्या आणि साथ राहू द्या. असेच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन आणि भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय गाईज.